नमस्कार मंडळी, मी आपल्याच विदर्भाची अन्नपूर्णा। तर आज आपण बघणार आहोत लाल बोंडशाची चटणी। याला लाल बोंडे सुद्धा म्हणतात किंवा लाल बोंडशे सुद्धा म्हणतात। तुम्ही काय म्हणता ते कमेंटमध्ये नक्की सांगा। हे बोंडशे तुम्हाला कुठेच मिळणार नाही, फक्त विदर्भातच मिळतात। तर आम्ही गेलो होतो गावी आणि माझ्याकडे आले होते मग माझे काका, तर त्यांनी चिट्टूच्या शेतातील बोंडशे आणले। मग काकांनीच त्या बोंडशा साफ केल्या, त्याच्या आतमधल्या बिया असतात त्या काढून टाकायच्या आणि फक्त त्याची पानं घ्यायची असतात। हिवाळा संपला की बोंडशा सुद्धा कमी होतात म्हणजे त्या नाहीशाच होतात, त्या फक्त हिवाळ्यातच येतात। मग काकांनी त्या साफ केल्या आणि मग मी त्या वॉश केल्या। वॉश केल्यानंतर त्यांना ड्राय होऊ द्यायचं, म्हणजे त्यामधलं पाणी पूर्ण निघू द्यायचं। विदर्भात कोणीच असं नसणार की त्याला ही चटणी आवडत नाही। बोंडशामधलं पाणी पूर्णतः निघून गेल्यानंतरच एका पॅनमध्ये तेल टाकायचं, अगदी थोडंच टाकायचं। त्यामध्ये जिरं, आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट, कोथिंबीर म्हणजेच आपला संबार, तो घ्यायचा। त्याची छान पेस्ट पण त्याच्यामध्ये टाकायची। अगदी थोडीशी हळद आणि थोडंसंच तिखट आणि अगदी थोडंच मीठ, बाकी कुठलाच मसाला घालायचा नाही। आणि हे शिजलं की त्यामध्ये टाकायचे आपण बोंडशाचे तोडलेले पानं। तुम्हाला वाटत असेल एवढे सगळे बोंडशे आहेत तर याची खूप सारी चटणी होणार, तर नाही, हे शिजल्यानंतर पूर्ण कमी होतात। तुम्ही बघू शकता आता व्हिडिओमध्ये। आता मी टाकले यामध्ये मीठ आणि त्यानंतर मी टाकणार आहे साखर। हे खूप आंबट असतात, म्हणजे याची चटणी खूप आंबट होते, त्यामुळे यामध्ये साखर किंवा गूळ घालायचा। पण आमच्या विदर्भकरांना आंबटही चालतं। सर्व जिन्नस अंदाजेच टाकायचे, कुठलंही प्रमाण वगैरे काही नाही। आपली चटणी थोडीच असते तर थोडं सर्व टाकायचं आणि गोड तुम्ही कमी जास्त करू शकता। गुळापेक्षा साखर घालून केलेली ही चटणी मला बेस्ट वाटली। तर तुम्हालाही अशा नवनवीन गोष्टींचा आनंद घ्यायचा असेल तर आमच्या विदर्भात नक्की या। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।